विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची जसजशी घोषणा होत गेली तसतशी राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती बंडाळी माजली आहे। मागच्या 5 वर्षात घडलेल्या राजकीय उलथापालथी, महायुती आणि महाविकास आघाडीची झालेली फेरमांडणी, शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट, यामुळे बदललेली राजकीय समीकरणं आणि अनेक मतदारसंघात त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी झालेली होती। त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार घोषित करणं सर्वच पक्षांसाठी जिकिरीचं बनलं होतं। तसेच उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर यापैकी बहुतांश ठिकाणी तिकीट नाकारण्यात आलेल्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे। सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी दोन्हीकडील घटक पक्षांना बंडखोरीनं ग्रासलं असून या बंडखोरीचे परिणाम निकालावरती मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि त्या पार्श्वभूमीवर आपण राज्यात बंडखोरी झालेल्या काही प्रमुख विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊयात। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपला विषयच भारी आहे। निवडणूक कुठलीही असली तरी ज्यांना संधी मिळत नाही असे नाराज नेते एकतर पक्षांतर करतात किंवा मग स्वपक्षीय उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करून निवडणुका लढवतात। अशा बंडोबांचं बंड थंड करणं, आश्वासन देऊन नाराजी दूर करणं, या सर्वांमध्ये सर्वपक्षीय नेते मंडळींची कसोटी लागते। मात्र यावेळच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान बंडखोरीला आलेल्या उधाणामुळे या बंडोबांची नाराजी दूर करताना आणि त्यांचं बंड शमवताना वरिष्ठ नेते मंडळींची मात्र दमछाक होण्याची शक्यता आहे। बंडखोरीमुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील अधिकृत उमेदवारांची गणितं बिघडण्याची शक्यता असलेल्या 10 प्रमुख विधानसभा मतदारसंघांवरती आपण आता क्रमवार नजर टाकूयात। बंडखोरीमुळे चर्चेत आलेला पहिला विधानसभा मतदारसंघ आणि तो म्हणजे बोरिवली। भाजपचा मुंबईतील भक्कम बालेकिल्ला असलेल्या बोरिवलीमध्ये यावेळी बंडखोरी झाल्यानं सारेच अवाक झाले। येथील माजी आमदार आणि खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी बंडखोरी केली आहे। इथे भाजपने विद्यमान आमदार सुनील राणे यांचं तिकीट कापून संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली गेली आहे आणि त्यांच्या समोर महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाहीये। बोरिवली विधानसभा मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आहे आणि त्यामुळेच पक्षाला सातत्यानं विजय मिळत आलेला आहे। तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा इथून भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांना लक्षणीय आघाडी सुद्धा मिळालेली होती। नागपूरमधील रामटेक विधानसभा मतदारसंघ सुद्धा बंडखोरीमुळे चर्चेत आला। इथे महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे। रामटेकमध्ये भाजपने आशिष जयस्वाल यांना उमेदवारी दिली आहे, तर विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे विशाल बरबटे हे विद्यमान उमेदवार आहेत। मात्र त्यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली आहे। नागपूरमधील रामटेकची जागा ठाकरे गटाकडे गेली आणि त्यामुळेच काँग्रेसमध्ये नाराजी होती। महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये रामटेक विधानसभा मतदारसंघ मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं इथून विशाल बरबटे यांना उमेदवारी जाहीर केली होती। मात्र त्यामुळे इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले राजेंद्र मुळक हे नाराज झाले होते। अखेर त्यांनी आता बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय सुद्धा घेतलाय। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रामटेकमधून काँग्रेसच्या उमेदवाराला 5,500 मतांची आघाडी मिळाली होती आणि त्यामुळेच इथे महाविकास आघाडीचं पारडं जड दिसत होतं। मात्र आता बंडखोरीमुळे येथील समीकरण बदलण्याची शक्यता दाट आहे। नाशिकमधील नांदगाव विधानसभा मतदारसंघात सुद्धा महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे। इथे महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे हे निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे गणेश धात्रक हे निवडणूक लढवत आहेत। मात्र इथूनच इच्छुक असलेल्या अजित पवार गटाच्या समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली आहे आणि तसेच ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळेच इथली लढत रंगतदार होण्याची शक्यता दाट आहे। काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नांदगावमधून महायुतीला मोठी आघाडी मिळालेली होती। मात्र आताची समीकरणं बघितली तर समीर भुजबळ यांच्या बंडखोरीमुळे इथली गणितं बिघडण्याची शक्यता आहे। तसेच अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं सुद्धा समीर भुजबळ यांना पाठबळ असल्याचं दिसून येते आणि त्यामुळेच या मतदारसंघावरून महायुतीमध्ये तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। नाशिकमधील आणखी एका मतदारसंघात बंडखोरी झाली आहे। दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे निवडणूक लढवत आहेत। मात्र नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे धनराज महाले यांनी बंडखोरी केली आहे। त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केलाय। इथे शरद पवार गटाकडून सुनीता चारोस्कर या उमेदवार आहेत।
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरीमधून शरद पवार गटाला आघाडी मिळाली होती आणि अशा परिस्थितीत धनराज महाले यांनी उमेदवारी मागे न घेतल्यास नरहरी झिरवाळ यांची वाट बिकट होण्याची शक्यता. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीही बाजूला बंडखोरी झाली तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील लढत सुद्धा रंगतदार होणार आहे. इथे महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटानं भाजपमधून आलेल्या राजन तेली यांना उमेदवारी दिलेली आहे. शिवसेनेतील दोन्ही गटाच्या या दोन्ही अधिकृत उमेदवारांविरोधात अनुक्रमे महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमधील इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. त्यात महायुतीमधून भाजपचे स्थानिक युवा नेते विशाल परब यांनी बंडखोरी केली आहे, तर महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाच्या नेत्या अर्चना परब यांनी बंडखोरी केलेली आहे. आणि त्यामुळेच 4 तगडे उमेदवार रिंगणात असल्यानं होणारं मतविभाजन नेमकं कुणाच्या पथ्यावर पडणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे. महायुतीमध्ये बंडखोरी झालेला आणखी एक विधानसभा मतदारसंघ आहे आणि तो म्हणजे जुन्नर. पुण्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने सत्यशील शेरकर यांना संधी दिली गेली आहे. मात्र अजित पवार गटाचे अतुल बेनके यांच्या विरोधात महायुतीमधील शिंदे गटाचे नेते शरद सोनवणे यांनी बंडखोरी केल्यानं तिथली लढत सुद्धा रंगतदार होऊ शकते. तसेच सोनवणे यांनी माघार घेतली नाही तर तिथील महायुतीचं समीकरण बिघडण्याची शक्यता जास्त आहे. दक्षिण मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात सुद्धा सध्या भाजपमध्ये नाराजी नाट्य चांगलंच रंगलेलं आहे. मुंबादेवी मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सुटल्यानंतर इथे भाजपकडून पक्षाच्या महिला नेत्या शायना एनसी यांचा शिंदे गटात प्रवेश घडवण्यात आला. तसेच एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शायना एनसी यांना तातडीने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे येथील भाजप नेते अतुल शाह यांनी नाराजी व्यक्त करत बंडखोरी केली आहे. इथे काँग्रेसचे विद्यमान आमदार अमीन पटेल यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे, तर महायुतीकडून शायना एनसी या उमेदवार आहेत. मात्र अतुल शाह यांच्या बंडखोरीमुळे इथे महायुतीला जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. तिकडे कोल्हापूरमध्ये चर्चेचं केंद्र ठरलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडखोरी झाली आहे. इथे काँग्रेसनं राजेश लाटकर यांना दिलेल्या उमेदवारीला विरोध झाला होता. त्यानंतर पक्षानं उमेदवार बदलून मधुरिमा राजे यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यामुळेच लाटकर नाराज झाले. त्यांनी बंडखोरीचा निर्णय घेतलाय. इथे महायुतीनं अंतर्गत वाद मिटवून शिंदे गटाच्या राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळेच कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीतील बंडखोरीमुळे काही समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. मुंबईत बंडखोरी झालेला आणखी एक मतदारसंघ आणि तो म्हणजेच भायखळा. मुस्लिमांची लक्षणीय संख्या असलेल्या भायखळ्यावरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद झाला होता. अखेर ठाकरे गटानं इथून मनोज जामसुतर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र त्यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार मधु चव्हाण यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि त्यामुळेच इथे महायुतीकडून विद्यमान आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता महाविकास आघाडीत बंडखोरी झाली तर होणारं मतविभाजन त्यांच्या पथ्यावर चांगलंच पडू शकतं. पश्चिम विदर्भात देखील बडनेरा विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हीकडे बंडखोरी झाली आहे. हा मतदारसंघ भाजपने रवी राणा यांच्यासाठी सोडलाय. मात्र त्यांच्या विरोधात भाजपच्या तुषार भारतीय यांनी बंडखोरी केली आहे, तर महाविकास आघाडीकडून या ठिकाणी ठाकरे गटाकडून सुनील खराटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्याच विरोधात ठाकरे गटाच्याच प्रीती बंडी यांनी बंडखोरी केली आणि त्यामुळेच इथली लढत सुद्धा चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे. वर उल्लेख केलेल्या मतदारसंघांशिवाय अमरावतीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तिवसामध्ये भाजपचे रविराज देशमुख महायुती विरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. कल्याण पूर्वमध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. राजापूर विधानसभा मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे अविनाश लाड यांनी बंडखोरी केली आहे. शिराळ्यामध्ये महायुतीकडून भाजपच्या सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केली आहे. दर्यापूर विधानसभा मतदारसंघात सुद्धा काँग्रेसच्या गुणवंत देवपारे यांनी महाविकास आघाडी विरोधात बंडखोरी केली आहे. पुण्यातील भोर मतदारसंघात भाजपच्या किरण दर्डे पाटील यांनी बंडखोरी केली आहे. नाशिकमधील नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या हेमलता पाटील यांनी बंडखोरी केली आहे. बीड मधील आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील अजित पवार गटाच्या बाळासाहेब आजबे
ठाकरे यांनी बंडखोरी केली आहे, तर परळीमध्ये शरद पवार गटाच्या राजेभाऊ फड यांनी बंडखोरी केली आहे. आणि याच बरोबर आणखी 40 ते 50 मतदारसंघांमध्ये निकालावर परिणाम करण्यात प्रभावी ठरेल अशी बंडखोरी झाली आहे. तसेच या बंडखोरीमधून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधील एकही घटक पक्ष सुटलेला नाहीये. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती, काही ठिकाणी सांगली पॅटर्नचे दावे केले जात आहेत आणि त्यामुळेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडणार आहेत. अशा परिस्थितीत जो पक्ष आणि जी आघाडी बंडखोरांना थंड करण्यात यशस्वी ठरेल तोच विजयी होण्याची शक्यता अधिक आहे. आता या बंडखोरीचे परिणाम काय होऊ शकतात हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच आमच्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.